आणि क्लीन बोल्ड चिरपळा शीट केला तर कोल्ट आपला चेतन आगटे याला शून्यावर बाद केलाय बघा तंबू याला संबंधना आणि चिरफळा चिट गेला शून्यावर बाद झालाय तो चेतन आगटे थोडे नाराज असतील कारण का सेमीफायनलचा सामना आहे त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या मूर संघाला दोन्ही संघ बाजूबाजूच्या गावातले वाळवड होते मूर फलंदाजाचं नाव सांगायचं आहे मूर संघ प्रतिनिधी पाठवायचा आहे महेश चेतन आगटे यांची जागा घेण्यासाठी आलाय महेश तो सामना करतोय नितीन याचा सुंदर असा पटकावलाय लेग साईडच्या दिशेनं पंच संदेश मांडेकर यांचा 2 धावेचा इशारा आणि या 2 धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडते आहे आले मला वाटतं गोलंदाजीवरती थोडासा फलंदाजानं आक्षेप घेतलाय कमिटीचा कोणी सदस्य जर असाल तर त्यांनी तिसरा अंपायर म्हणून काम करायचं आहे कमिटीचा अध्यक्ष तिसरा अंपायर म्हणून काम करायचं आहे सामन्याला सुरुवात करायची आहे अजूनही आपल्याला फायनलचा राऊंड खेळवायचा आहे मला वाटतं 6 षटकांचा खेळवण्याचा प्रयत्न असेल त्याच्यामुळे लवकरात लवकर चालू करायचं आहे पाहूया पुढचा चेंडू आता मात्र षटकावलाय महेशाने 1 धाव मात्र सहजरित्या पूर्ण केलाय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली आहे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा मिसफील्ड आणि क्षेत्ररक्षण मिसफील्ड झाल्यामुळे अतिरिक्त 1 धाव आणि अशा 3 धावा मला वाटतं मिळाल्या आहेत आणि या 3 धावेला संघाच्या धावसंख्येत भर पडते संघाची धावसंख्या झाली आहे 6 आणि आता मात्र फलंदाजीसाठी आलाय स्वतः कर्णधार यश कोलते पाहूया आपल्या टीमला कशा प्रकारे फलंदाजी करतायत आणि मला वाटतं खरोखरच सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते फलंदाजाला चेंडू समजला नाही निर्धार चेंडू गेलाय विकेट किपर यांच्याकडे धाव संख्या कायम आहे धावसंख्या झाली 6 पहिला षटक चालू आहे आणि आता मात्र खरोखरच सुंदर असा खेळला चेंडू पेट्रोल पंपाच्या दिशेनं 6 धावेसाठी पाहूया आता आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊन पोहोचताय त्यांचा टार्गेट काय आहे आणि आता पुन्हा एकदा पटकावलेला लेग साईडच्या दिशेला चेंडू गेलाय क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवलाय पाहूया परंतु 2 धाव मात्र रोखू शकत नाहीत आणि या 2 धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडते आहे संघाची धावसंख्या झाली आहे पहिल्या षटका अखेर संघाची धावसंख्या झाली 14 1 बाद 14 उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळाली कर्णधार यश कोलते यांच्याकडून आणि वैयक्तिक पहिलं आणि संघाचा दुसरा षटक घेऊन आलाय किरण वैयक्तिक पहिलं आणि
संघाचा शेवटचा षटक घेऊन आलाय. त्यांना सामना करतोय महेश. पाहूया या षटकामध्ये किती धावा पटकावतायत. मला वाटतं 35 धावांचं टार्गेट ठेवून ते चालले आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा तर त्यांनी मला वाटतं मिळवलेल्या आहेत. आणि या षटकामध्ये किती धावा मिळवतात पाहूया. सुंदर असा गोलंदाजीचा मुजारा पाहायला भेटतोय. परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाहीत. आणि या एका धावेनं संघाच्या धावसंख्येत बरोबर ते संघाची धावसंख्या झाली आहे. एक गडी बाद 15. पाहूया 10-15 पावलांचा रनअप. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय किरण. त्याला सामना करतोय महेश. अजून या षटकातील मला वाटतं 5 चेंडू शिल्लक आहेत. आणि या चेंडूंवरती किती धावा मिळवण्यात त्यांना यश येत आहे. आता मात्र परत एकदा, परंतु तितकीच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे किरण यांच्याकडून. चेंडू आणि बॅटचा काही संपर्कच येत नाही आहे. चेंडू सराय विकेट किपर यांच्याकडे सुखरूप पोचतोय. धावसंख्या कायम आहे. खरोखरच सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटत आहे आपल्याला किरण यांच्याकडून. अजूनही दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. आणि आता मात्र परत एकदा त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय. आणि मला वाटतं धावबाद झालेत. आणि हा दुसरा धक्का बसलाय. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं आहे. धावांचा डोंगर रचतो तो मूळ संघाकडून. पाहूया वाळवड संघ करतो मारा करतोय. स्ट्राईकला यश कोलते कर्णधार. डॉट चेंडू. खरोखर सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल वाळवड संघाकडून. किरण यांची खरोखर समोर चौकार षटकांचा बादशाह मला तो यश कोलते कर्णधार आहे मूळ संघाचा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. पाहूया 2 चेंडूमध्ये किती धावांचा डोंगर रचतोय तो यश कोलते. आणि मला वाटतं झेलबाद होऊ शकतो. ओ गचा क्षेत्ररक्षण आणि चौकार. आणि परंतु खराब क्षेत्ररक्षण झालंय वाळवड संघाकडून. 4 धावा मात्र रोखू शकत नाहीत. आणि या 4 धावेनं संघाच्या धावसंख्येत भरभरते आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 19. शेवटचा मला वाटतं चेंडू शिल्लक आहे. आणि या शेवटच्या चेंडूवरती कर्णधार किती धावा पटकावतोय पाहूया. की सुंदर अशी गोलंदाजी करतात पाहूया. आणि आता मात्र लेग साईडच्या दिशेनं पटकावला चेंडू. चेंडू चाललाय पेट्रोल पंपाच्या दिशेनं. परंतु डिक्लर स्वरूपात पंच नितीन पांचाळ यांचा 2 धावाचा इशारा. आणि या 2 धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या झाली आहे 21. आणि वाळवड संघाला जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. पाहूया वाळवड संघ हे टार्गेट किती धावांमध्ये पूर्ण करतोय, किती ओव्हरमध्ये पूर्ण करतोय.
पहिलं षटक घेऊन येतोय, त्याला सामना करतोय वायवड संघाकडून धडाकेबाज फलंदाज अक्षय दिसत नाही. अक्षय या साईडला बस, या साईडला बस. हा इथे बस. संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय. पाहूया जिम्मेदारी घेऊन गोलंदाजी करतोय, पाहूया काय करतोय. आणि पहिला चेंडू मात्र सुंदर असा टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु तितकीच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आहे वायवड संघाकडून. मला वाटतं चेंडूवरती षटकार, गगनचुंबी षटकार आणि आपल्या संघाला जवळजवळ चेंडू वरती 6 धावा पटकावल्या. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते आहे सूरज यांच्याकडून. एक धडाकेबाज फलंदाज वाळवड संघाचा. पाहूया आपल्या संघाला विजय मिळवून ते परत जात आहेत का, की सुनील यांच्या गोलंदाजीवरती कशा प्रकारे खेळ करतात पाहूया. दुसरा चेंडू आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलाय. चेंडू गेलाय यष्टीरक्षकाकडे आणि सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे सुनील यांच्या रूपात. गोलंदाज आणि फलंदाजाला काय चेंडू समजला नाही आहे. पाहूया पुढच्या चेंडूवरती काय करतोय. 6 धावांनी मात्र आपलं खातं उघडलेलं आहे त्यांनी. पाहूया पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा पटकावण्याचा प्रयत्न, परंतु तितके सुंदर अशी चतुर आणि सुंदर अशी गोलंदाजी करतोय सुनील. मला वाटतं बॅट आणि बॉलचा काही संपर्कच होत नाही आहे. चेंडू निर्धार चाललाय यष्टीरक्षकाकडे आणि मला वाटतं लगातार 2 चेंडू त्यांनी डॉट केलेत. आणि पाहूया आता पुढील चेंडूवरती काय करतोय, परंतु तितकंच असा या जामदा खोऱ्यातला खंदा फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. आणि मला वाटतं हा चेंडू देखील मला वाटतं सीमारेषेच्या बाहेर टाकलाय कल्याणच्या दिशेला. फलंदाजी पाहायला भेट. काय करतायत आता पुढील चेंडू. सुनील कशा प्रकारे चेंडू टाकतायत त्यांना काही समजत नाही, दबावामध्ये आलेत मला वाटतं. आणि आता मात्र चेंडू टाकलाय लेग साईडच्या दिशेला घुमावलाय. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केल्या. मला वाटतं 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावेनं मला वाटतं अतिरिक्त आणखी 1 धाव, अशा 3 धावा आणि मला वाटतं 4 धावा काढून मला वाटतं पहिल्याच षटकामध्ये त्यांनी सामना संपवलाय स्वतः.
सूरज आणि उत्कृष्ट दोन झाल्या नाही चला सचिन सर नितीन सर टॉस घ्या सामन्याला उशीर होते. Who's there? D. बेस्ट बॅट्समन जामदाखोली टीमचे राजीव विश्वास यांच्या हस्ते आम्ही देणार आहे सूरज याला उत्कृष्ट बॅटिंग सामनावीर सन्मान चिन्ह. चला सामना पुरस्कार सूरज याला